नमस्कार. मी कुशाली. आपल्या भारताला भारत माता असं म्हटलं जातं, म्हणजेच आपण आईचा दर्जा देतो. पण आजही आपल्या देशात अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दिसून येतात. आजही मुलगी हे परक्याचेच धन मानले जाते आणि आजही तिच्यावर होणारा अन्याय, अत्याचार दिसून येतो. तिचं अस्तित्व, तिच्या भावनांचा विचार का कुणी करत नाही? मुलगी ही सौभाग्याची आहे, हे आजही लोकांच्या पचनी मात्र पडत नाही. म्हणूनच मी अशाच एका मुलीची व्यथा माझ्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. कवितेचं नाव आहे मुलीची व्यथा. मुलीचं लग्न हा किती अभिमान असतो आईबापासाठी. मुलीचं लग्न हा किती अभिमान असतो आईबापासाठी. पण लग्न ठरत नाही तिचं तेव्हा का जबाबदार धरतात तिला सगळ्यांसाठी? असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, पण रीतिरिवाजांच्या नावाखाली कायम तिची घुसमटच करतात. एकदा तिच्या जागी राहून विचार करा, काय वाटतं तिच्या मनाला. एकदा तिच्या जागी राहून विचार करा, काय वाटतं तिच्या मनाला. तिच्या जीवाची होणारी तळमळ दिसते का तरी कधी कोणाला? वृक्षासारखी ती सावली होते, तर कधी पाळणा करते हाताचा. वृक्षासारखी ती सावली होते, तर कधी पाळणा करते हाताचा. सगळं समजूनही का करत नाही आदर तिच्या स्वाभिमानाचा? प्रत्येक सुखाचा त्याग केला तिनं फक्त आईबापाच्या प्रेमापोटी. प्रत्येक सुखाचा त्याग केला तिनं फक्त आईबापाच्या प्रेमापोटी. मग तिच्याच माती हा शब्द का? काय केलंस आजपर्यंत आमच्यासाठी? जगू द्या ना तिलाही, तिच्याही काही इच्छा आहेत. जगू द्या ना तिलाही, तिच्याही काही इच्छा आहेत. नका उद्ध्वस्त करू तिची स्वप्न, ती पूर्ण करण्याचा तिलाही अधिकार आहे. कधी कोणत्या मुलीला आपण मुलगी असल्याची लाज वाटू देऊ नका. कधी कोणत्या मुलीला आपण मुलगी असल्याची लाज वाटू देऊ नका. मुलीमुळेच तर सगळं जीवन आहे, हे आता तरी विसरू नका. मुलीमुळेच तर सगळं जीवन आहे, हे आता तरी विसरू नका. धन्यवाद. ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.